अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पाटबंधारे उपविभाग कार्यालय सावनेर परिसरात असलेले महारुख प्रजातीच्या जवळपास 40-50 फूट उंचीचे झाड मुळापासून कोसळल्याने झाडाखाली पाटबंधारे विभागात आपल्या कामाला आलेले धनराज देवलकर यांच्या डोक्यावर झाड पडल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। पोलीस निरीक्षक अशोक कोडी, नायब तहसीलदार जयसिंग राठोड, तलाठी मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर भूषण सेंबेकर, उप अभियंता सातपुते, नगर परिषद सावनेरचे कर्मचारी, समाजसेवी राम मोवाडे, सोनू रावसाहेब, सतीश लेकुरवाळे, माजी नगरसेवक सुजित बागळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ उपाययोजना व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतक धनराज देऊळकर यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीकरिता रवाना केले। घटनेची आकस्मिक नोंद घेऊन पोलीस निरीक्षक अशोक कोडी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। पियुष झुंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।